नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज घरी फंक्शन आहे आणि त्याचीच तयारी चालू आहे. सो आम्ही नेल पॉलिश वगैरे लावतो आहोत. आर्याला मैत्रीला लावून झाली आहे. मैत्रीला मी फक्त पायाला लावली, ती तोंडात बोटं वगैरे घालते. सो पुढचं मी तुमच्यावर आता शेअर करेनच. आता मी जवळ करते एकत्र बाय. हे छानी छानी पाय. तू नेल पॉलिश लावते बाबा. मैत्रीची नेल पॉलिश लावली आहे. सो आर्याला दाखव आर्याची नेल पॉलिश. आर्याला देखील नेल पॉलिश लावली आहे आणि मी पण छान छान नेल पॉलिश लावली आहे. आणि थोड्या वेळानंतर आम्ही जेवण वगैरे आर्याला तयार करणार, बाबूला तयार करणार. तिला कुठला ड्रेस घालणार आहे? येस. आज काय आहे सांग. सांग काय आज. माहित नाही, मला नाही म्हणायचं. सो आज घरी फंक्शन आहे आणि त्यासाठी आम्ही आता सगळे तयार होतोय. पाहुणे पण आलेत आणि झालं. मला व्हिडिओ देखील एडिट करायला नाही मिळाला वेळ. सो माझं जे चॅलेंज आहे 30 डेजमध्ये मी 30 व्हिडिओज तरी मी अपलोड करेनच. सो आज ते ब्रेक झाले किंवा मला जर संध्याकाळी वेळ मिळाला तर मी संध्याकाळी टाकण्याचा प्रयत्न करेन, पण संध्याकाळीच फंक्शन आहे. सो मला असं वाटतं की आज तरी नाही जमणार, कारण ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतोय. सो आता भेटू आपण डायरेक्टली संध्याकाळी. जेव्हा फंक्शन असेल ते मी तुमच्याबरोबर सगळं जेवढं जमेल तेवढं शेअर करेन, बिकॉज कोणी कॅमेरा फ्रेंडली आहे नाही. सो फक्त मी तिकडचा परिसर दाखवेन आणि जी तयारी केली आहे, जे काही पूजाविधी करतात ते दाखवेन. पण ज्यांच्यासाठी मेन कार्यक्रम आहे म्हणजे मिलिंदच्या बहिणीचा, ते कॅमेरा फ्रेंडली एवढी नाही आहे. सो तिला मी दाखवू शकत नाही. आणि बाकीचे पण असतील नसतील ते विचारत नाही बसणार, मी जास्त शक्यतो नाही दाखवणार. पण आजूबाजूचा परिसर आणि जे काही कार्यक्रमात चाललं आहे ते थोडंसं मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. सो आता आपण डायरेक्टली भेटू संध्याकाळी जेव्हा आम्ही कार्यक्रमाला तिकडे जाऊ आणि मग पुढचं सगळं शेअर करेन तुमच्याबरोबर. हे काही फोटोज आहेत, आम्ही फंक्शनसाठी तयार झालो होतो त्याचे. आणि मी माझा मेकअप, आर्याचा आणि मिलिंदची कझिन आली होती तिचा देखील मेकअप मी केला आणि सिम्पल साधा मेकअप केला. आमची जस्ट मेकअपची बॅच स्टार्ट झाली आहे. मला बेसिक जेवढं माहिती आहे त्या पद्धतीने केला. सो तुम्हाला हा मेकअप आणि आमचा लुक कसा वाटला नक्की शेअर करा कमेंट्स. नेहमी असंच असते सकाळ. सो काल फंक्शन चांगल्या पद्धतीने पार पडलं आणि आज आहे नवीन सकाळ. जरा लवकर चालायला आलो आहोत, जरा लवकर उठलो आणि मैत्री आणि आर्या झोपलेल्या आहेत. सो थोडं आजूबाजूच्या आमच्या समोरच एक मैदान आहे तिथे चाललो. नंतर बाजूचं पार्क आहे तिथे देखील आलो. छान इथे सिनियर्स जे आहेत, सिनियर्स आणि सगळ्याच एज ग्रुपचे एकत्र वर्कआउट करत आहेत. आणि एक सिनियर आहेत तिकडे त्या बाजूला समोर तुम्ही बघू शकता, ते सगळ्यांचं फिजिकल ॲक्टिव्हिटी घेत आहेत आणि खूप छान वाटतं हे बघून. आणि बस तिथे बाजूला छान ग्रास होते, म्हणजे माती आहे आणि ग्रास देखील आहे. सो मी देखील चालते आणि मिलिंदला देखील मी थोडे रिक्वेस्ट केली की चाला तुम्ही बेअरफूट, म्हणजे चप्पल काढून. आणि एक 10 मिनटं चालू ना तरी आपल्याला एक चांगलं रेज्युनेट वाटतं. सो ते झाल्यानंतर बाजूलाच चहाचं दुकान म्हणजे शॉप असतं चहाचं, तिथे आम्ही मस्तपैकी चहा घेतला. आम्ही आता चालून आलो आणि मैत्रिणीला घेऊन मिलिंद गेलेत आणि आर्या आता फ्रेश झाली. मस्तपैकी सायकल किंवा चालेल नुसती, थोडंसं ऊन आहे तर खाली सोडून येते मी. कुठे बघितून दिसतात. सो आर्या आणि मैत्रीला तर मिलिंद खाली चालत आहेत आणि माझं एक ॲमेझॉनचं पार्सल आलं आहे जे मी ग्रूमिंग रिलेटेड पिना वगैरे त्याचे बॉक्सेस. सो तर हे आले आणि आता मी फ्रेश होऊन ब्रेकफास्ट वगैरे काय बनवायचं बघेन दोघींसाठी आणि मग पुढचं शेअर करेन तुमच्याबरोबर.
आणि आर्याला खूप दिवसापासून नेल आर्ट करायचं होतं. सो तिच्यासाठी हे नेल्स म्हणजे आर्टिफिशियल नेल्स आणि त्याचं एक पॅकेट आणलं होतं ज्याच्यामध्ये एक ग्लू आणि काही स्टिकर्स होते. सो तिची म्हणजे मिलिंदची कझिन बहीण आली होती गावावरून. सो तिने हे लावून दिलं कारण तिने देखील नेल्स लावले होते. सो ते बघून तिच्या पाठी लागली आर्या. सो तिने देखील नेल आर्ट केलं आर्याचं. तिला जस्ट लावून दिलेत. आर्याला ते हँडल करणं डिफिकल्ट जाते. तिला आता लावल्यानंतर समजते की मला जमणार नाही आहे. मी आता क्लासला चालले आणि मिलिंद मला गाडीने सोडणार आहे. सो आता 7:30 झालेत, 6:45 झालेत. मी आत्ताच क्लासवरून आले. जस्ट आठवलं म्हणून पटकन शूट करते. बस पुढचा तुमच्या सो आता संध्याकाळ झाली आणि आर्याचे काही नवीन फ्रेंड्स झाले. आर्या आधी सायकल चालून गेली मैत्रिणींबरोबर तिला खेळायचं होतं आणि इथे छानपैकी जे नेट चांगली लावली आहे. सो आर्या आणि तिच्या मैत्रिणी खेळत होत्या. नंतर आर्या लहान मुलांबरोबर देखील थोडं खेळत होती. सो म्हटलं घरी बसून आर्याना चिडचिड करते. तिला जेवढं मी बाहेर खेळवेन तेवढी ती चांगली राहते. फास्ट अरे अरे जा सो येस, असा होता आमचा आजचा दिवस. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता भाग आवडला. भेटू आपण अशाच छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.